मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 21 ते 23 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य ह्यांच्यामधल्या संभाषणाविषयी आज आपण वाचलं. परमेश्वर येशू ख्रिस्त जे संभाषण करत आहे, जे सांगत आहे, ते त्याच्या येणाऱ्या दिवसांविषयी आणि परमेश्वराची योजना पूर्ण होण्याविषयी तो भविष्यवाणी करत आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त अवघ्या मनुष्य जातीकरिता, त्यांच्या उन्नतीकरिता आणि त्यांच्या उद्धाराकरिता असलेल्या योजनेचा तो तिथे पाठपुरावा करत आहे. असलेल्या योजनेचा तो तिकडे सांगावा देत आहे, भविष्यवाणी करत आहे की मी यरुशलेमेस जाऊन तिकडे वडील वर्ग, याजक वर्ग यांच्या हाती पुष्कळ दुःख सोसून ते मला जीवे मारतील आणि मी तिसऱ्या दिवशी उठेन. हे देवाचं समीकरण होतं, हे देवाची कार्य होतं, ही देवाची योजना होती की मनुष्य पापामध्ये अडकलेला आहे. आपल्या पापांमुळे तो त्या सैतानाच्या दासत्वामध्ये आहे, गुलामगिरीमध्ये आहे आणि म्हणून त्याच्या जीवनाला आजार, दुःख, वेदना, क्लेश, कलह, अशांती, समस्या यांनी त्याचं जीवन ग्रसित झालेलं आहे. परमेश्वराने या मनुष्याला पृथ्वीवरती पाठवल्यावरती परमेश्वराने मनुष्याला कधी समस्यांमध्ये, दुःखांमध्ये, आजारांमध्ये, क्लेशांमध्ये ठेवण्यासाठी नव्हे, तर एक आशीर्वादित जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरती ठेवलं होतं. परंतु मनुष्याच्या पापांमुळे तो सैतानाच्या गुलामगिरीत अडकला आणि पापाचा परिणाम स्वरूप त्याच्या जीवनामध्ये दुःख आली, संकट आली, समस्या आली, निराशा आली, अपयश आलं आणि जगभराच्या त्याच्या जीवनामध्ये संकट आली आणि त्याने त्याचं जीवन ग्रासून गेलं. इतकंच नव्हे तर मेल्यानंतर त्याचा आत्मा परमेश्वर पित्याकडे जाण्याऐवजी ते नरकाच्या दिशेने वाटचाल करू लागले. आणि हा प्रसंग, ही नरकाची वाटचाल परमेश्वराला बरी वाटली नाही, ही वाटचाल परमेश्वराला योग्य वाटली नाही आणि त्याला ते पाहवलं नाही. म्हणूनच मनुष्य जातीच्या अवघ्या हितासाठी आणि पाप क्षमेसाठी, एवढंच नव्हे तर त्याच्या उद्धारासाठी परमेश्वराने या पृथ्वीवरती रक्ताचा महायज्ञ घडवण्याचं ठरविलं. जर मनुष्याला त्याच्या पापातून मुक्ती द्यायची तर एक रक्ताचा महायज्ञ घडणं गरजेचं आहे. आणि हे रक्त कोणा गुराढोरांचं नव्हे, हे रक्त कुठल्या बकऱ्याचं किंवा पशुप्राण्याचं नव्हे, हे रक्त पवित्र रक्त आहे आणि हे रक्त खुद्द परमेश्वराने या पृथ्वीवरती वाहिलेलं आहे. आणि हे रक्त वाहण्यासाठीच परमेश्वराने आपला पुत्र स्वतःसाठी राखून न ठेवता या पृथ्वीवरती तुमच्या आणि माझ्याकरिता या पाठवलं. ती योजना पूर्ण करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातलं सर्व वैभव सोडून या जगामध्ये आला आणि त्याने या जगामध्ये आल्यावर परमेश्वराचं प्रेम जगाला दाखवलं, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराच्या इच्छा जगासमोर प्रगट केल्या आणि पावित्र्यकरणाची एक नवी ओळख परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने संबंध जगासमोर प्रस्तुत केली. त्याने आपल्या जीवनातून दाखवलं की पावित्र्यता म्हणजे काय आहे. त्याने आपल्या जीवनातून दाखवलं की प्रेम म्हणजे काय आहे. त्याने आपल्या जीवनातून दाखवलं की दया म्हणजे काय आहे. एक नवी व्याख्या, एक सुसज्ज व्याख्या आणि एक स्वर्गीय व्याख्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने या जगाला उपलब्ध करून दिली. आणि हे उपलब्ध करून देत असताना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या पृथ्वीवरती ज्या खऱ्या योजनेसाठी पाठवलं, ती योजना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना समजावून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती येण्या अगोदर परमेश्वर यहोवाने आपल्या निवडलेल्या भविष्यवक्तांच्या द्वारे जगाला हे सांगून ठेवलं होतं
इस्रायलला हे सांगून ठेवलं होतं की मसीहा येणार, वाचवणारा येणार, उद्धार करता येणार, तो निष्पाप असेल, तो निष्कलंक असेल, तो निर्दोष असेल आणि त्याला तो निरपराध असताही त्याला अपराधी म्हणून गणण्यात येईल आणि समस्त मनुष्य जातीच्या पापांचं ओझं तो स्वतःच्या देहावरती लादून घेईल आणि तो वाहेल, तो मरणाला आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जाईल आणि त्या मरणाच्या त्या लाकडी फळीवरती त्या पापामुळे म्हणजे आपल्या पापामुळे तो आपला प्राण त्या वधस्तंभावरती देईल. जेव्हा त्या क्रुसावरनं ते रक्ताची धार गळेल आणि विश्वास ठेवला जाईल तेव्हा तुम्हाला अनंत काळाचं जीवन प्राप्त होईल. आजही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. आजही ही गोष्ट तितक्याच झंझावाती पद्धतीने जगामध्ये कार्य करत आहे. प्रभू येशू म्हणाला, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जीवन देण्यासाठी आला, अनंत काळाच्या जीवनासाठी मनुष्याला पात्र करण्याकरिता आला, परमेश्वराच्या अभूतपूर्व आशीर्वादांसाठी मनुष्याला तो पात्र करण्यासाठी आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला. हीच गोष्ट, हे अगत्याचं काम परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये शिष्यांना समजावून देत असताना म्हणतोय, हे अगत्याचं आहे की मी यरुशलेमेमध्ये जाणं हे अगत्याचं म्हणजे गरजेचं आहे, आवश्यकतेचं आहे आणि मी तिथे गेल्यानंतर तिकडचे वडील वर्ग, याजक वर्ग मला मारतील, माझे हालहाल करतील, मला दुःख सोसावं लागेल, माझ्या शरीरातून रक्त वाहील आणि मला ते जीवे मारून टाकतील, पण एवढंच नव्हे, मरणाच्या तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केलीच, त्याचबरोबर तो मरणातून जीवनात पार जाणारा परमेश्वर आहे हेही त्याने त्या भविष्यवाणीमध्ये प्रगट केलं. किती अभूतपूर्व आहे हे की एखादा मनुष्य आपल्या जीवनाविषयी सांगत आहे की माझा मृत्यू कसा होणार आहे आणि मला कसं मरण येणार आहे, मी का ते मरण सोसणार आहे. परमेश्वराने मरणाला सोसलं तुमच्या आणि माझ्यासाठी, आपलं दुःख त्याने सोसलं, आपले क्लेश त्याने सोसले, आपले अपराध आणि आपले श्राप त्याने सोसले, म्हणून आज आपण त्याच्या रक्तावरती विश्वास ठेवून परमेश्वराच्या अभूतपूर्व आशीर्वादांना सामोरी जात आहोत. म्हणून त्याच्यापासून त्याने आपल्यासाठी मारा सहन केला, असह्य वेदनांचा मार सहन केला, जखमा सहन केल्या आणि त्याच जखमांमुळे आपल्या जीवनामध्ये आरोग्य आहे. तो घायल झाला आणि म्हणून आपल्याला आरोग्य प्राप्त झालं, तो गरीब झाला म्हणून श्रीमंती प्राप्त झाली, त्याने स्वतःचा अपमान करून घेतला म्हणून आपल्याला गौरव मिळत आहे, त्याने मृत्यूला कवटाळलं म्हणून आपण आज सार्वकालिक जीवनामध्ये आहोत. सार्वकालिक आनंद काळाच्या जीवनासाठी आपण पात्र आहोत. एवढं अभूतपूर्व प्रेम, परमेश्वराच्या प्रेमाची चरमसीमा त्या क्रुसावरती आहे. परमेश्वराच्या प्रेमाचा उच्चांक बिंदू त्या क्रुसावरती आहे. परमेश्वराने तो स्वखुशीने हा चरमबिंदू, हा उच्च बिंदू दाखवलेला आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने मागचा पुढचा विचार केला नाही, तर अवघ्या मनुष्य जातीसाठी त्याने आपलं रक्त या भूमीवरती सांडलं. बायबल तर असं म्हणतं, स्वतः पुढे असलेल्या दुःखाकडे त्याने काना डोळा करून आपल्याकडे बघून त्याने ते दुःख सहन केलं. आपल्याकडे बघून त्याला ते दुःख पेलण्याची ताकद मिळाली. आपल्यावरच्या प्रेमामुळे तो सतत उठत राहिला, तो सहन करत राहिला आणि त्याने मृत्यूला कवटाळलं आणि मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. हे घडण्या अगोदर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना 3दा भविष्यवाणी केली होती आणि त्यातल्या एका भविष्यवाणीचा उल्लेख आज आपण वाचलेला आहे, आपण ऐकलेला आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त भविष्यवाणी करत आहे की पहा की मी यरुशलेमेमध्ये जाईन तेव्हा वडील वर्ग, याजक वर्ग आणि शास्त्री वर्ग यांच्या हातून मला दुःख सोसावं लागेल, यांच्या हातून मला क्लेश होतील आणि मला हे जीवे मारून टाकतील आणि मी मरणाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. हे अगत्याचं आहे. असं म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमधला एक शिष्य, ज्याला प्रमुख शिष्य म्हणून संबोधलं गेलेलं आहे, हा पेत्र येशू ख्रिस्ताला पकडतो आणि कुठेतरी बाजूला नेतो आणि म्हणतो, दटावतो, निषेध करतो. येशूच्या या बोलण्याला हा त्याचा शिष्य पेत्र विरोध करतो. निषेध करणे म्हणजे विरोध करणे. तो विरोध करतोय. काय विरोध करतोय? तुमच्या बरोबर असं काही होणार नाही, देवाची दया तुम्हाला प्राप्त होत, तुमच्या बरोबर असं काही घडायला नको, असं व्हायला नको, तसं व्हायला नको, तो निषेध करतोय. तेव्हा बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, पेत्राच्या या शब्दासरशी प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला दटावला आणि म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण तुझं लक्ष देवाच्या गोष्टींपेक्षा माणसांच्या गोष्टींकडे अधिक आहे. तुझं लक्ष देवाच्या गोष्टींकडे नाहीये.
तुझा दृष्टिकोन देवाचा नाहीये, तुझा दृष्टिकोन माणसांचा आहे. पेत्र हा सैतान नाहीये, पेत्र हा माणूस आहे. परंतु पेत्राचा वापर सैतानाने केला. कधी? जेव्हा पेत्राचं लक्ष देवाकडे नव्हतं, पेत्राचा दृष्टिकोन देवाचा नव्हता, पेत्राचं लक्ष, पेत्राचं ध्यान परमेश्वराच्या गोष्टींकडे नव्हतं. परमेश्वर पुत्र स्पष्टपणे सांगत आहे की माझे हाल होतील, मला जीवे मारतील आणि मरणाच्या तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. हे अगत्याचं आहे, अगत्याचं आहे असं म्हणून सुद्धा, हे गरजेचं आहे असं म्हणून सुद्धा हा पेत्र येशू ख्रिस्ताचा निषेध करत आहे. येशू ख्रिस्ताला तो विरोध करत आहे. येशू ख्रिस्ताला तो भावनिक आवाहन करत आहे. येशू ख्रिस्ताला तो भावनिक साथ घालत आहे. त्याच्या शब्दातच किती भावनात्मक दृष्टिकोन दिसून येतो की प्रभूजी आपल्या बरोबर असं काही नको होऊ दे. प्रभूजी हे एवढे हाल सोसण्यापेक्षा तुम्हाला देवाची दया प्राप्त होत, आणि ती जर दया प्राप्त झाली तर तुमचे हाल होणार नाहीत, तुम्हाला क्लेश भोगावे लागणार नाहीत, तुम्हाला मरण सोसावं लागणार नाही, तुमच्यावरती दया असो. ह्याला माहितीच नाहीये की प्रभू येशू म्हणतोय हे अगत्याचं आहे, हे होणं गरजेचं आहे. जर मी माझा प्राण त्या वधस्तंभावरती दिला नाही तर जगाला आशा प्राप्त होणार नाही. मी जर माझा प्राण त्या वधस्तंभावरती दिला नाही तर जगातली लोक मेल्यानंतर परमेश्वर पित्याच्या उराशी जाऊन बसणार नाहीत. मी जर हाल सोसले नाहीत, मी जर जखमा सहन केल्या नाहीत तर मनुष्याला आरोग्य प्राप्त होणार नाही. मी जर अपराधी म्हणून गणण्यात आलो नाही तर मनुष्याला निरपराधपणा देण्यात येणार नाही. आणि म्हणूनच परमेश्वर प्रभू येशू सांगतोय हे होणं गरजेचं आहे. मी ह्याच योजनेसाठी पाठवलं गेलेलो आहे. चमत्कार करणं, वचन सांगणं आणि पावित्र्य करण्याचे जीवन जगून कित्ता घालून देणं हे माझ्या कामाचा एक भाग आहे. पण मी ज्या कामासाठी आलोय ते काम हेच आहे की मी माझा प्राण समस्त मनुष्य जातीच्या उद्धारासाठी त्या क्रूसावरती देईन. त्या क्रूसावरती पापामुळे ज्या माणसांची नावं लिहिली आहेत, अवघ्या मनुष्य जातीची नावं लिहिली आहेत, ती सगळी नावं मी माझ्या रक्ताने पुसून काढेन. त्या सैतानाच्या गुलामगिरीत आणि त्या सैतानाच्या दासत्वात अडकलेल्या मनुष्य जातीला मी माझ्या रक्ताचं मोल देऊन सोडवेन. मी त्यांना मुक्त करेन, मी त्यांना जोखड मुक्त करेन, मी त्यांची सुटका करेल. कारण परमेश्वर मुक्तीदाता आहे, तो मुक्तीचा परमेश्वर आहे. मुक्ती हा त्याचा स्वभाव, ही त्याच्या कार्यपद्धतीची प्रणाली आहे. आणि तीच मुक्ती समस्त जगाला प्राप्त व्हावी आणि करून देता यावी म्हणून मला त्या क्रूसावर मरणं अगत्याचं आहे, म्हणून मला हाल सोसणं अगत्याचं आहे, म्हणून मला कष्ट आणि दुःख सोसणं अगत्याचं आहे. एवढी अभूतपूर्व परमेश्वरीय योजना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगून सुद्धा पेत्राचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतं. आणि त्याचं लक्ष परमेश्वराच्या बोलण्याकडे नसल्यामुळे, येशूच्या बोलण्याकडे नसल्यामुळे सैतानाने त्याचा वापर केला आणि सैतानाने त्याला भावनिक साथ घातली. पेत्राच्या द्वारे सैतानाने येशूला भावनिक आवाहन केलं की तुमच्या बरोबर असं काही होऊ दे नको. म्हणूनच येशू म्हणाला, येशूने पेत्राला नाही दम भरला, येशूने पेत्राला नाही बोलला. येशू म्हणाला अरे सैताना माझ्याकडून निघून जा. कारण येशूने हे ओळखलं की या योजनेचा जर विरोधी कोण आहे तर तो सैतान आहे. या योजनेला जर थांबू कोण पाहणार आहे तर तो सैतान आहे. आणि पेत्र पेत्र दिसतोय, परंतु या पेत्राचा वापर सैतान करतोय, मला भावनिक साथ घालतोय. कारण पेत्राचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नाहीये, पेत्राचा दृष्टिकोन माझा नाहीये, पेत्राचा दृष्टिकोन देवाचा नाहीये. आणि म्हणूनच सैतानाने त्याचा सहज वापर करून मला भावनिक साथ घालून मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून येशू म्हणाला अरे सैताना माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, तू मला अटकावतोयस. ध्यानात घ्या, आज आपण सैतानाची एक कार्यपद्धती शिकत आहोत ज्याच्यामुळे बरेच लोक आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या राज्यातून माघार घेतात. बरेच लोक आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या हस्तक्षेपाला मुकतात. बरेच लोक परमेश्वराची छत्रछाया गमावून बसतात या एका समीकरणाने. काय समीकरण आहे ते? की जेव्हा आपण दुर्लक्षित असतो, जेव्हा आपण दुर्लक्षपणामध्ये असतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सैतान उपद्रव करतो. चालू परिस्थितीचा आढावा घेऊन, चालू परिस्थिती हाताशी घेऊन, दुर्लक्षपणाचा कानोसा घेत सैतान आपल्या जीवनामध्ये उपद्रव करतो. हे सैतानाची कार्यपद्धतीची एक ट्रिक, एक कल्पना, एक योजना आहे. आणि बरेच लोक याला बळी पडतात. तुम्हाला माहिती नसेल, परंतु बायबलमध्ये पवित्र शास्त्र जुना करारातलं पहिलं पुस्तक उत्पत्तीचं, त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा पहिल्या पापाविषयी उल्लेख आहे, पहिलं पाप काय की परमेश्वराने अवघं जग निर्माण केलं. अवघ्या 6 दिवसात माणसाला लागणारी प्रत्येक गरज भागवण्याकरिता ह्या अखंड विश्व
आणि हा सुंदर निसर्ग परमेश्वराने आपल्या शब्दांनी तयार केला. आणि हा शब्दांनी तयार केल्यानंतर ह्यावरती अधिकार चालवण्याकरिता परमेश्वराने प्रथम पुरुष बनवला आणि त्याच्या छातीच्या फासळीपासून स्त्री बनवली. ते दोघं पहिले आदी पुरुष होते. त्या माणसाचं नाव होतं, पुरुषाचं नाव होतं आदाम आणि स्त्रीचं नाव होतं एवा. ह्या लोकांना एदेन बागेमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला होता, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका, तिला सत्तेखाली आणा. या बागेतली फळं तुम्हाला जेवढी पाहिजेत, जेव्हा पाहिजेत तेवढी खा, पण या बागेच्या मधोमध असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ मात्र खाऊ नका, ही त्यांच्यासाठी एकच आज्ञा होती. आणि मग झालं असं की एवा तिकडेच कुठेतरी त्या झाडाच्या अवतीभोवती फिरत असताना आणि आदाम कुठेतरी दुसरीकडेच असताना अवघ्या मनुष्य जातीचा वैरी सैतान, तो दृष्ट लबाड ठकवणारा तिकडे आला. ही तिकडेच कुठेतरी उभी आहे आणि मग तिला त्याने बोलण्यामध्ये फसवलं, तिला त्याने बोलण्यामध्ये ठकवलं. तो म्हणाला की तुम्हाला या झाडाची फळं खायला देवानी मनाई केली आहे का? ती म्हणाली नाही, आम्हाला सगळी फळं खायला सांगितली आहेत, फक्त मधल्या झाडाचं बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायला सांगितलेलं नाही. तेव्हा सैतान जर आम्ही ते खाल्लं तर आम्ही मरून जाऊ. तेव्हा सैतान त्याला सांगतोय, मरून जाणार म्हणजे काय? मरून नाही जाणार तुम्ही, ते त्याने असंच सांगितलेलं आहे, ते त्यांनी उगाच सांगितलेलं आहे. त्याला माहिती आहे, देवाला माहिती आहे की तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुम्ही ज्ञानी व्हाल, तुमची बुद्धी देवा समान होईल, तुमचा दृष्टिकोन देवा समान होईल आणि तुम्ही देवा समान होऊ नये म्हणूनच देवाने तुम्हाला त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाण्यास मनाई केली आहे. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हे शब्द ऐकल्यावरती या स्त्रीने त्या झाडाकडे पाहिलं तेव्हा ते फळ तिला दिसण्यास मनोहर, खाण्यास स्वादिष्ट आणि शहाणं करण्यास इष्ट दिसल्यामुळे तिने ते फळ तोडलं आणि खाल्लं. मग तिचं लक्ष देवाच्या आज्ञांकडे नव्हतं. तिचं लक्ष इकडे पण नाहीये की मला पुरुष दिलेला आहे, मला पती दिलेला आहे, मला त्याच्याकडे जाऊन पहिले त्याला विचारायला पाहिजे. त्याच्याकडे पण दुर्लक्ष आहे, तिचं देवाच्या आज्ञांकडे पण दुर्लक्ष आहे. तिने थेट ते फळ काढलं आणि खाल्लं. सैतान असाच काम करतो. चालू परिस्थितीत हाताशी घेऊन दुर्लक्षपणाचा कानोसा घेत सैतान आपल्या जीवनामध्ये उपद्रव करतो. चालू परिस्थिती काय होती? तिथे झाडाजवळ उपलब्ध होती, तिथेच काहीतरी करत होती ती. आणि त्याच वेळेला हा तिकडे येऊन तिला माहिती आहे की ही दुर्लक्षित आहे, ही आपल्या पुरुषाच्या अधीन नाही आहे, ही पुरुषाच्या हाताखाली नाही आहे, पुरुष तिचा दुसरीकडे आहे, तिचा मस्तक दुसरीकडे आहे, हिला मी सहज फसवू शकतो. आणि त्याने तसं केलं. ज्या वेळेला तुम्ही अरण्यामध्ये येशूची परीक्षेविषयी वाचता, बायबलमध्ये लिहिलेलं आहे की 40 दिवस 40 रात्र उपास प्रार्थनेमध्ये राहिल्यानंतर त्यानंतर येशू ख्रिस्ताला भूक लागली. तेव्हा परीक्षक जो दृष्ट लबाड सैतान येशूची परीक्षा पाहण्याकरिता त्या अरण्यामध्ये गेला जिथे येशू होता. आणि सैतानाला माहिती आहे येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपास प्रार्थनेमध्ये होऊन राहिलेला आहे, तो आता त्याला भूक लागलेली आहे. म्हणून हा त्या येशूकडे गेला आणि येशूला म्हणाला, तू जर देवाचा पुत्र असशील तर या धोंड्यांना आज्ञा कर की या भाकर होत. चालू परिस्थिती हाताशी घेऊन दुर्लक्षपणाचा कानोसा घेत सैतान काम करतो. चालू परिस्थिती काय आहे? करंट सिच्युएशन काय आहे? भूक लागलेली आहे. करंट सिच्युएशन काय आहे? 40 दिवस 40 रात्र उपास प्रार्थनेमध्ये राहिल्यामुळे त्यानंतर भूक लागलेली आहे. ही चालू परिस्थिती आहे. आता या चालू परिस्थितीचा हाताशी घेऊन येशूला हा सैतान ठकवण्याचा प्रयत्न करतोय. पण येशू हा लक्ष ठेवणारा आहे, येशू हा सतर्क आहे, येशू देवाचा पुत्र आहे, येशू हा सामर्थ्याने भरलेला आहे. त्याने वेळीच सैतानाची योजना ओळखली आणि म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. सैतान निघून गेला. पण एवेने तसं केलं नाही. एवेला हे सुद्धा वाटलं नाही. जेव्हा एवेला त्यांनी सांगितलं फळ खायला, तेव्हा तिने हा पण विचार केला नाही की पहिलं मला पुरुषाला जाऊन विचारायला पाहिजे, माझ्यावरती ज्याला नेमलंय मला त्याला जाऊन विचारायला पाहिजे की मला परमेश्वराची आज्ञा ध्यानात ठेवली पाहिजे. तो बोललाय ना नाही खायचं तर नाही खायचं, विषय संपला. पण नाही, सैतानाने आयडिया केली. सैतानाची ही पहिल्यापासूनच युक्ती आहे, तो ठकवणारा आहे. चालू परिस्थिती हाताशी ठेवायची आणि दुर्लक्ष किती, हा समोरचा माणूस दुर्लक्षित किती आहे त्याचा आधार घ्यायचा आणि त्याच्या जीवनामध्ये उपद्रव माजवायचा, त्याच्या जीवनामध्ये उपद्रव करायचा, त्याचं पतन करायचं, त्याला पापात पाडायचं आणि त्याच्या विवेकाने त्याला दोषी ठरवावं अशी व्यवस्था आणि अशी परिस्थिती निर्माण करायची. हे सैतानाचं काम आहे. बरीच तुम्हाला सैतानाची कामं दिसतील, बरीच. बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची ही परीक्षा झाल्यानंतर पुढे सुद्धा हे आहे की येशू ख्रिस्ताला सैतानाने मंदिराच्या शिरोभागी नेलं आणि म्हटलं, तू जर देवाचा पुत्र आहे तर उडी मार. तू जर उडी मारशील तर पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे,
परमेश्वराचं वचन हे सांगतं की तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि मग ते दूत तुला तुझा पाय धोंड्यावर आपटण्या अगोदर तुला आपल्या हातावरती झेलून धरतील. मारुडी. चालू परिस्थिती काय आहे? येशू तिकडे शिरोभागी आहे आणि मग तो तिकडे ठकवण्याचा प्रयत्न करतोय. मारुडी. येशूच्या देवत्वावरती, येशूच्या पुत्रत्वावरती तो शंका उत्पन्न करतोय. हा येशू होता, तो लक्ष होता, सतर्क होता, म्हणून त्यांनी उडी मारली नाही. बाई तो म्हणाला परमेश्वर तुझा देव, त्याची परीक्षा पाहू नकोस, तो म्हणाला, कारण तो सतर्क होता. त्याने वेळोवेळी सैतानाचा प्लान उधळून काढला, वेळोवेळी सैतानाच्या योजनेला त्याने पायाखाली तुडवलं, कारण तो सतर्क होता. त्याच्या जागी जर आपण असतो, तू काय मला काय वेडा समजतोस काय, तू काय मला काय असं समजतोस काय, मी देवापासून आलेलो आहे, मला काय पवित्र आत्मा माझ्यावरती कबुतराप्रमाणे उतरलं तेव्हा काय तू बघितलं नाहीस काय, माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा आकाशातून वाणी झाली तू काय ऐकली नाहीस काय, थांब तुला दाखवतोच मी उडी मारतो, असं झालं असतं. पण हे बरोबर नाही. एवढंच काय, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता, विव्हळत कन्हत ते काळं निळं पडलेलं शरीर आणि विद्रूप झालेला चेहरा, आणि आजूबाजूला शास्त्री फरीशी त्याला बोलतायत, तू जर देवाचा पुत्र आहेस ना मग खाली उतरून दाखव, तू जर देवाचा पुत्र आहे मग देव तुला वाचवायला येतो का बघूया. असं आहे का, तसं आहे का. कुठेतरी सैतान त्या लोकांचा वापर करून येशूला त्या क्रुसावरनं उतरवण्यासाठी भाग पाडत होता. ही सैतानाची योजना होती. चालू परिस्थिती काय आहे? येशू क्रुसावरती आहे. आता त्या क्रुसावरनं येशूला खाली कसं पाडायचं आहे, उपस्थित माणसांच्या द्वारे तो त्याला शंका उपस्थित करून तो त्याला भाग पाडतोय की तू उतर. पण येशू उतरला नाही. येशू उतरला नाही. पाहिजे असता तर तो उतरू शकला असता, पाहिजे असतं तर त्यांनी क्रुसावरच्या मरणाला तिथेच टाळलं असतं आणि तो उतरू शकला असता. तर मग झालं काय असतं, उपस्थित असलेल्या शास्त्री फरीशांनी विश्वास ठेवला असता. पण आज अवघ्या मनुष्य जातीने जो येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवनाला पात्र झालेली आहे ते कुठे गेले असते, तुम्ही आणि मी कुठे गेलो असतो. येशू जर क्रुसावरनं खाली उतरला असता तर आता तुम्ही ऐकत नसता आणि मी बोलत नसतो. पण येशू उतरला नाही, कारण त्याला माहिती आहे मला अवघ्या मनुष्य जातीच्या उद्धारासाठी हे सहन करायचं आहे. अवघ्या मनुष्य जातीच्या उद्धारासाठी मला आपला प्राण त्या वधस्तंभावरती द्यायचा आहे. मी हटणार नाही, मी उतरणार नाही. त्यांनी वेळीच ओळखलं, कारण येशू सतर्क होता, येशू पूर्णपणे सावधान होता, येशू पूर्णपणे जबाबदारीमध्ये होता, आणि म्हणूनच येशूवरती सैतानाने लावलेल्या कुठल्याच योजना काम केल्या नाहीत. बायबल ते इथपर्यंत सांगतं की तो सर्व गोष्टींनी आपल्यासारखाच पारखला गेलेला होता. ज्या पद्धतीने तुम्हाला मोह पडतात, ज्या पद्धतीने तुमच्या पापक परीक्षा होते, त्या पद्धतीने येशूची सुद्धा परीक्षा घेण्यात आली. येशूला सुद्धा मोहात पाडण्यात आलं, पण येशू पडला नाही, कारण येशू सतर्क होता. येशू सैतानाच्या त्या दृष्टाच्या योजना ओळखून होता. परंतु आज लोक तसं करत नाहीत. आज लोक आपल्या तंद्रीमध्ये असतात, आपल्याच गोष्टींमध्ये असतात, आपल्याच योजनेमध्ये असतात. त्यांना असं वाटतं हे एवढंच आहे. चालू परिस्थितीचा आधार घेऊन, त्या चालू परिस्थिती हाताशी घेऊन तो दुर्लक्षपणाचा कानोसा घेत आपल्या जीवनात काम करतो. कितीतरी लोक मी पाहिलेली आहेत की त्यांना वेदना होतात, त्रास होतो, आणि मग ते लोक प्रार्थना करतात, लगातार प्रार्थनामध्ये असतात, लगातार. आणि लगातार प्रार्थनामध्ये असल्यानंतर वेदना काही निघत नाहीये, वेदना काही जात नाहीये, आजार काही निघत नाहीये, बरा काही होत नाहीये. मग सैतान त्याला बोलतो, बघ तुझं प्रार्थना करून काय फायदा नाहीये, तू प्रार्थनेला जाऊन काय फायदा नाहीये. हे फक्त बायबल पुरती मर्यादित आहे, पण वास्तविकतेमध्ये असं होत नाही. तू आपलं असं कर, तू आपलं तसं कर, प्रार्थना करणं सोडून दे, हे करणं सोडून दे. चालू परिस्थिती काय आहे की त्रास होतोय, ते त्रास होण्याचा, तुमच्या प्रार्थना करण्याच्या प्रत्येक गोष्टीचा गाभा घेऊन तो दुर्लक्षपणाचा कानोसा घेत तो तुमच्या जीवनामध्ये उपद्रव करू पाहतो. काही बहिणी लोकांचा मी हा सुद्धा अनुभव पाहिले की त्यांचे मिस्टर दारू पितात, कोणीतरी त्यांना प्रार्थनेविषयी सांगतं, ते प्रार्थनेला येतात, आणि प्रार्थनेला आल्यानंतर त्यांचा नवरा जो पहिला कमी दारू प्यायचा तो आता जास्त दारू प्यायला लागलाय. मग प्रॉब्लेम काय येशूचा आहे का? नाही. प्रॉब्लेम काय तुमचा आहे का? नाही. प्रॉब्लेम आहे सैतानाचा. हे सैतानाची पद्धत आहे, ही सैतानाची कार्यप्रणाली आहे. चालू परिस्थिती हाताशी घेऊन तुम्ही जर दुर्लक्षित राहिलात, तुमचं जर देवाच्या वचनांकडे लक्ष नसेल, तर सैतान तुमच्या जीवनामध्ये उत्पात माजवेल, सैतान तुमच्या जीवनामध्ये सडो की पळो करून सोडेल तुम्हाला. पण तुम्ही दुर्लक्ष करू नका. आपल्या जीवनात कधीच दुर्लक्षित राहू नका. आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष द्या. लक्ष देणं म्हणजे काय? ध्यान देणं. लक्ष देणं म्हणजे एक विशेष काळजी घेणं. लक्ष देणं म्हणजे एक विशेष कृती करणं. जेव्हा तुम्ही असं करता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही सुरक्षित असता. बरेच लोक प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यानंतर लगेच मोबाईल चाळायला बसतात. मग हा व्हिडिओ बघ, तो व्हिडिओ बघ, मग फेसबुक बघ, मग इंस्टाग्राम बघ, मग हे बघ, मग ते बघ, आणि मग ती 1 तासाची प्रार्थना सुरक्षित नाही. ती 1 तासाची प्रार्थना कधी कुठे गेली काही माहितीच नाही. किती तरुण पिढीचा मी हा अनुभव ऐकलेला आहे. त्यांना बघायचा असतो एकच व्हिडिओ,
त्यांना जाणून घ्यायचं असतं एका विषयाविषयी, आणि ते एकच खोलतात आणि मग अर्धा तास कधी निघून गेला त्या मोबाईल बघण्यामध्ये त्यांना स्वतःला सुद्धा कळत नाही. अर्धा तास कधी गेला ते फेसबुक बघण्यामध्ये त्यांना स्वतःला सुद्धा कळत नाही. एकदा मोबाईल तुम्ही हातात घेतला की त्या मोबाईल हातात घेतल्यानंतर तुमचा टाइम वेस्ट कसा करायचा आहे हे सैतानाला चांगलं माहिती आहे. पण जर तुम्ही लक्ष देऊन असाल, सतर्क असाल, तर सैतानाला तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू देणार नाही. सैतानाला तुम्ही हे करू देणार नाही. तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही बायबल वाचताय आणि जाऊन निंदा करणाऱ्यांच्या पंक्तीत बसताय. कशाचं तुमची ती प्रार्थना सुरक्षित आहे? कशाचं तुमचं बायबल वाचन सुरक्षित आहे? तुम्ही स्वतःच्या पद्धतीने कराल, कसं होणार? नाही होणार. कित्येक लोक प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्या हिसाबाने जगतात, नाही होणार. तुम्हाला प्रार्थना केल्यानंतर आपल्या प्रार्थनेची खरी काळजी घेता आली पाहिजे. बायबल वाचनाची खरी काळजी घेता आली पाहिजे. जर तुम्ही ती विशेष कृतीमध्ये तिला सांभाळून ठेवाल तरच तुमची प्रार्थना फळाला येईल, तुमचं बायबल वाचन सार्थकी लागेल, तुमची वचनं ऐकणं आणि तुमची वचनं वाचणं सार्थकी लागेल. पण जर तुम्ही दुर्लक्षित असाल, तुमचं सगळं आलबेल आहे, तर तुम्ही सुरक्षित नाही. मला वाटतं मी गेल्या वेळेला प्रवचन दिलं, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश कराव्यास येतो. चोरी तिथेच होते ज्या घरातली लोक दुर्लक्षपणामध्ये आहेत, बेजबाबदार आहेत. बेजबाबदार जिकडे आहे, हलगर्जी जिकडे आहे, तिकडे चोरी होणार. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःला बेजबाबदार करू नका. कित्येक लोकांना मी ऑनलाईन प्रार्थनेमध्ये घरातली कामं घरातल्या कामांमध्ये व्यस्त असताना पाहिलेलं आहे. कित्येक लोकांच्या मी साक्षी ऐकलेल्या आहेत. काय होतं, प्रार्थना चालू होते, सैतान एकसारखा कानात बोलतो, पाणी भर पहिला, पाणी भर पहिला, पाणी भर पहिला, पहिला जेवण कर, पहिला जेवण कर, पहिला जेवण कर, सतत बोलत असतो. त्याला चांगलं माहिती आहे चालू परिस्थिती हाताशी घेऊन दुर्लक्षपणाचा कानोसा घेत कसा उपद्रव माजायचा आहे हे सैतानाला माहिती आहे. पण ध्यानात घ्या, सैतान किती जरी ओरडला, सैतानाने किती जरी हातपाय आपटले, तरी तो एक पराजित शत्रू आहे, तो एक हरलेला शत्रू आहे. परमेश्वराने त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. पण तो विजय तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्याच्या विजयाची पताका आपल्या जीवनामध्ये लक्षितपणाने उंच करता. लक्षितपणाने, सावधानतेने, सतर्कतेने, जबाबदारीने उंच करता, त्यावेळेलाच ते होतं. नाही तर येशू ख्रिस्ताबरोबर पेत्र 24 तास होता. 24 तास तुम्ही जेवढं प्रार्थनेत वेळ घालवत नसाल तेवढं पेत्र तिकडे 24 तास येशू बरोबर होता. तरीही सैतानाने त्याचा वापर करून येशूला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला, येशूला अडकवण्याचा प्रयत्न केला. मग तुमचं काय आहे? तुमची प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही त्या निंदा करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसता, प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही टीव्ही सिरियल बघत बसता, प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम चालत बसता. तर याचा अर्थ तुमची प्रार्थनेचा जो गाभा आहे, तुमच्या प्रार्थनेमध्ये ते जे तुम्ही मिळवलेलं आहे ते सगळं उघड्यावरती आहे. त्याला सुरक्षितपणा नाही आहे. तुम्हाला काळजी घ्यावी लागते. लक्ष देणं म्हणजे विशेष काळजी घेणं. लक्ष देणं म्हणजे एका विशिष्ट गोष्टीसाठी संरक्षण करण्याकरिता विशेष कृती करणं. काय आहे तुमच्या विशेष कृती? बायबल वाचनाची वेळ किंवा बायबल वाचल्यामुळे तुमच्या जीवनात जो आनंद आलाय, शांती आली आहे, तो वाचण्यामुळे तुम्ही काय काळजी घेतली आहे? प्रार्थना करून ऑनलाईन प्रार्थना घेतली, नंतर टीव्ही सिरियल मध्ये बघायला लागलात, नंतर आपल्या मित्र परिवारामध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करायला लागलात, नाही होणार काय? हे बेवारस आहे. जिकडे बेवारसपण आहे तिकडे सैतान काम करणार. आणि असंच आहे. 24 तास पेत्र येशू बरोबर होता आणि थोडक्या गोष्टीकडे जेव्हा पेत्राचं लक्ष नव्हतं, येशूच्या बोलण्याकडे त्याचा काना डोळा झाला, त्याच वेळेला सैतानाने पेत्राचा वापर करून येशूला भावनिक साथ घालून अडकवण्याचा प्रयत्न केला. पण येशू सतर्क आहे. येशू स्वतःमध्ये शुद्धीवरती आहे. येशू स्वतःमध्ये सामर्थ्याने भरण्यात, त्याला सैतानाची योजना पहिलंच ठाऊक आहे. तुमच्या जीवनात अशा रोज 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 सैतानाच्या कितीतरी योजना काम करतात किंवा काम करू पाहतात. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही समजून घेताय का की ही सैतानाची योजना आहे? हे मला असं अडकवणं ही सैतानाची योजना आहे. हे मला पापामध्ये पाडणं ही सैतानाची योजना आहे. हे मी असं मोहाजाळामध्ये पडावं ही सैतानाची योजना आहे. मी स्वतःला कामामध्ये सतत व्यस्त करून राहणे एक सैतानाची योजना. अशा कितीतरी योजना तुमच्या जीवनामध्ये सैतानाच्या काम करू पाहतात. तुम्ही त्या उधळून लावताय का? तुम्ही जर उधळून लावत असाल सगळं चांगलं आहे. तुम्ही जर उधळून लावत नसाल कधीतरी त्याच्यामध्ये तुमचा घात होईल. तर येशू खुद्द देवाचं वचन आहे. तो आपल्यासारखा या पृथ्वीवरती राहून गेला आणि आपल्याला कसं जगायचं हे तो दाखवून गेला. नुसते त्यांनी उपदेश करत बसला नाही, असं करा असं करा असं करा असं करा, नाही. तो त्या करण्यामध्ये, त्याची कथनीमध्ये आणि करणीमध्ये दोन्हीमध्ये साम्यता होती. दोन्ही एकसारखं होतं. तो बोलला क्षमा करा आणि त्याच्या मारेकऱ्यांना त्यांनी क्षमा केली नाही, असं झालं नाही. तो म्हणला दया करा आणि त्यांनी स्वतः दया केली नाही, असं झालं नाही. बायबल भरलेलं आहे की येशूच्या बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये काही फरक नव्हता. तो जे बोलायचा ते तो करून दाखवायचा. पण आज विश्वासणाऱ्यांमध्ये हे दिसत नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये फार मोठं असतं, परंतु करण्यामध्ये शून्यता असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये तो रिझल्ट येत नाही जो यायला पाहिजे.
त्यांनी जेवढा वेळ परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरलेला आहे, त्या पेरलेल्या वेळेला जेवढा रिझल्ट यायला पाहिजे तो येत नाही. कारण कुठेतरी जीवनामध्ये सैतानाच्या योजना काम करतायत आणि त्याला तुम्ही उधळून टाकत नाही. उधळून टाका. सैतानाच्या डोक्याला तुम्ही पायाखाली ठेचून काढा. जर तसं करणार तर होणार म्हणजे होणार. का नाही होणार? कारण देव तुमचा विजयशाली आहे. त्या विजयशाली परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. तुम्हाला काही कमी पडणार नाही. स्वर्ग तुमच्या बाजूने लढेल. तुम्हाला घाबरायची काय गरज आहे? पवित्र आत्मा तुमच्या मध्ये वस्ती करतो. तुम्हाला घाबरायची काय गरज आहे? भीती हे देवापासून आहे, भीती सैतानापासून आहे. भीती सैतानाचं काम आहे. बायबलमध्ये येशू म्हणालाय भिवू नको. का म्हणालाय? कारण त्याला माहिती आहे जर माणूस घाबरला तो सैतानाच्या तावडीत जाणार. आणि भीती माझ्यापासून नाहीये. देव म्हणतो भीती माझ्यापासून नाहीये. कारण प्रेषित पौल आपल्या वचनामध्ये सांगतो की देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, तर प्रीतीचा, संयमनाचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हे फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाहीये. हे फक्त लिहिण्यापुरती बायबलमध्ये जागा भरायची आहे म्हणून हे लिहिलेलं नाहीये. हे सत्य आहे. कारण तुम्ही जर पवित्र आत्मा तुमच्याकडे आहे, तुमची भीती नाहीशी होईल. मग ती कोणत्याही बाबतीत असेल. माझ्या सुरुवातीच्या शाळेच्या काळामध्ये मी एवढ्या लाजऱ्या स्वभावाचा होतो की मला असं कोणी प्रश्न विचारला 4 चौघांमध्ये की तुझं नाव काय म्हणून, तर मला असं वाटायचं यांनी माझी इन्सल्टच केली, यांनी माझा अपमानच केला असं मला वाटतंय. पण आज देवाच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या राज्यातून अद्भुत रीतीने आपल्याला काम करायला मिळतंय. देवाच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या राज्यातून आम्हाला अद्भुत रीतीने परमेश्वराची घोषणा करायला मिळते. हे सामर्थ्य जर कुठनं येतंय तर हे परमेश्वरापासून सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य जर कुठनं येतंय तर हे परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य आहे. भीती नाहीशी होते. म्हणून परमेश्वराच्या राज्यातून आपल्या गोष्टींकडे लक्ष द्या, ध्यान द्या, खरी काळजी घ्या, विशेष कृती करा. आणि जेव्हा तुम्ही हे असं करता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही सुरक्षित आहात, तुमचं कुटुंब सुरक्षित आहे. आणि अशा पद्धतीची सुरक्षितता परमेश्वराच्या राज्यातून आपल्या जीवनामध्ये उतरावी म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.